मुंबई की भागदौड़ से ब्रेक लेकर हम निकल पड़े अपने कोकण की तरफ। एंट्री करताच इतका सुंदर डबल रेनबो दिसेल हे एक्सपेक्टेड नव्हतं। कसला भारी दिसतोय ना। रस्त्यात जाता जाता सगळं ओळखीचं वाटायला लागलं। ते वळणीदार रस्ते, दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, लाल मातीचा सुगंध, सगळंच खूपच सुंदर दिसत होतं। आणि मग जशी जशी गावं जवळ आले तसं एक वेगळंच एक्साइटमेंट सुरू झालं। हे सगळं नवीन नाहीये, पण प्रत्येक वेळेस तेवढंच स्पेशल वाटतं। हे आमचं कोकणातलं घर। आलो आम्ही आमच्या गावी। रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत। रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत। मम्मीने गरमागरम भाकऱ्या थापायला सुरुवात केली आणि सोबत पाठा वरवंट्यावर वाटलेली ती चटणी। बस बघताच तोंडाला पाणी सुटलं। गावचे चुलीवरचं जेवण म्हणजे आहाहा, एकदम भारी। खरंच या चवीत काही तोडच नसो। पहिली भाकरी आम्ही गुरांना दिली आणि मग बस काय, आम्ही सगळे चुलीजवळ जमलो न्याहारीसाठी आणि सोबत चांगल्या गप्पा टप्पा रंगल्या। मस्त पोटभर न्यारी करून फुल जोशात आम्ही निघालो थेट आंबे काढायला। चल चल रसिका, ट्राय तर कर। हातात घळ आणि डोक्यात एकच मिशन, आज जास्तीत जास्त आंबे काढायचे। मंडळी, तुम्हाला कुठला आंबा सगळ्यात जास्त आवडतात? हापूस, तोतापुरी, रायवळ की अजून काही खास? आम्हाला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा बरं का। बघूया सगळ्यांचा फेवरेट आंबा कोणता। आंबे इतके उंचावर होते की आमचा घळच पोचेना। सुरुवातीला थोडी तारंबळ उडाली खरी, पण मग काय, आपण तर कोकणीच। आंबे काढणं हा तर आपलो इनबिल्ट स्किल असा। काढ काढ, पूर्ण घे घे घे। वाव, किती आंबे काढलेस? किती? आला आला। ओ एकेका आंब्यासोबत आमचा उत्साह अजूनच वाढत होता। जणू काही ट्रेजर हंट लागल्यासारखी आमची धमाल सुरू होती। कोणी आंबे पाडत होतं, कोणी आंबे गोळा करत होतं, तर कोणी फक्त आरडाओरडा करून मजा वाढवत होतं। आंबे काढल्याचं एक्साइटमेंट तर तुम्ही आमच्या चेहऱ्यांवर बघूच शकता। आणि मग दिवसभर आंब्यांची मोहीम गाजवून आम्ही निघालो संध्याकाळी थेट बॅडमिंटन खेळायला। ढल गया दिन हो गई शाम, जाने दो जाना है। ढल गया दिन हो गई शाम, जाने दो जाना है।
काही वेळाने गावची मंडळी जमली स्पर्धेसाठी आणि मग काय धमालच. आजींनी पण भाग घेतला. स्पोर्ट्समॅनशिप देख रहे हो. आता शेवटचा खेळ बॉल इन द बकेट. यातही सर्वांना मजा आली. का ते कळेलच पुढे तुम्हाला. नमस्ते मंडळी. आता आम्ही गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो आहे. कोकणातला फेरफटका म्हणजे झाडी, डोंगर, जंगल आणि रानवाटा. ही सर्व झाडं जी दिसत आहेत ती म्हणजे काजूची झाडं. जग काजू मोजून खातं आणि आम्ही कोकणी त्याची भाजी करून तृप्त होतो. तिथे लांब एका गावात भजन चालू होतं. तिकडचा आवाज इतका छान गुंजत होता की आम्हाला इथपर्यंत क्लिअरली ऐकू येत होतं. कोकण 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 कोकण. थोडं पुढे चालता वाटेत आम्हाला दिसली करवंद. म्हटलं थोडा आस्वाद घेऊ. या झाडाला बरीच करवंद होती. डोंगर उतरताच घरं दिसू लागली आणि मग काय तेथील सर्वांशी गप्प गोष्टीही झाल्या. सोबतही आम्ही सरफरेवाडीच्या पूजेचे आमंत्रणही दिले. पाण्याची चवने राणी, शांती आनंदाची नदीच ग्वाही. मे महिन्याच्या उन्हातून वाचण्यासाठी सगळे मांडव म्हणजे छप्पर लावत होते. अशी गर्द छाया कुठेच नाही. हे सर्व काजूंची बोंड पडलेले आहेत. टू बी प्रिसाईज पिकलेल्या काजूंची बोंड. याचीच वाईन, उराक अशी सगळी गोष्टी बनवली जाते. इथे मी शोधत होतो एक पिकलेला बोंड खाण्यासाठी, पण सापडे ना. फारच मोठं झाड आहे. आणि हे कच्चे काजू, याचीच घर काढून भाजी बनवली जाते. शेवटी एक पिकलेला बोंडू सापडला. तेथील आजोबांनी ते मीठ लावून खायला दिले. चवीला एकदम वेगळंच होतं. थोडंसं गोड, थोडंसं तुरट आणि एकदम रसाळ. सोबत नंतर गावचा पानही ट्राय केला. म्हटलं आजोबांसोबत अजून मस्त गप्पा रमतील. गावाकडच्या प्रत्येक घरात अशी नैसर्गिक संपत्ती पाहायला मिळते. हे बघा वांग्यांची झाडं.
आज पूजा असल्याने गावात एकदम वेगळंच वातावरण होतं. महिला मंडळ पण जेवणाच्या तयारीत लागले होते. कोणी पीठ मळत होतं, कोणी पुऱ्या लाटत होतं, तर कोणी डाळ आणि भाज्यांच्या तयारीत लागले होते. सणांचा कोकण प्रथांचा कोकण मायेचा सागर प्रेमाचा डोंगर भक्तीची ओंजळ आहे कोकण. प्रमाणे याही वर्षी तिची सत्यनारायणची महापूजा सर्पदेवाणीने घातलेली आहे. अभिषेक केलेला आहे. त्याच्यात अभिषेक पण झालेला आहे. उमेश प्रमोद सरफडे यांचा थोडा बसलेला आहे. आज आमच्या हातातून काय चुकलं वागलं असेल तर आम्हाला सर्व मान्य करून घ्या आणि सर्वांना माफ करून घ्या. कुटुंबाला सुख समृद्धी शांती आणि समाधान लाभू दे. जय महाराजा. आणि मग रात्री आम्ही सगळे जमलो संगीत खुर्ची खेळायला. एकदम धम्माल माहोल तयार झाला होता. कोणी जिंकण्यासाठी फुल तयारीत, तर कोणी फक्त मस्ती आणि डान्स करण्यातच रंगून गेलं. सर्व देवांमध्ये गणपती अध्यक्ष महेंद्र रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या समक्ष. लास्ट बट नॉट द लिस्ट, रात्रीचा शेवट झाला तो मनसोक्त डान्स करूनच. सुप्रभात मंडळी. सकाळी उठून आम्ही निघालो शॉपिंगला. डीमार्टला नाही, नेचर स्मार्टला. पुढे तुम्हाला कळेलच इथल्या नेचर स्मार्टमध्ये काय काय आहे. आम्ही शॉपिंगसाठी आधी बॅग तयार केली आणि आमचा पहिला मुक्काम होता करवंद. इथे दोन्ही कच्ची आणि पिकलेली करवंद भेटली. हे हिरवी कच्ची करवंदांचं आम्ही लोणचं केलं आणि पिकलेली करवंद फार गोड होती. आमचा दुसरा मुक्काम जांभळं. जांभळं इकडे भरपूर होती, पण सगळे उंचावर, हाती काही लागेनाच. म्हटलं जांभळं खट्टे आहे आणि मी निघालो जांभळाच्या शोधात दुसरीकडे. इकडे जांभळं हातालाच, पण नीट खालतून पकडायचं होतं त्यांना. सर्व पडली खालतीच. मंडळी फर्स्ट टाइम होतं, समजून घ्या. इकडची जांभळं हातालाच होती आणि गोड होती. आंब्यांबद्दल काही नवल नाही. जिकडे बघावं तिकडे आंबेच आंबे. अबे इथे पण एक आहे. ही बिटकी आंबे. गोड आहे का? दाखव. आत्ता पाळी आली फणसाची. ह्या फणसाची आपण भाजी करूयात. कशाला? चला बस झालं आजसाठी. आता आपण मनसोक्त खाऊयात. सुबह 8 बजे, सुबह 9 बजे,
11 बजे। दोपहर 12:30 बजे। दोपहर 2:45 बजे। असेच अजून मजेशीर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या नमस्ते मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। यंदा आम्ही पुन्हा गावी जात आहोत, तर तुम्हाला कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील हे आम्हाला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबईला परतताना जाणवलं की आजी का म्हणायची, अरे बाबा, कोकणामध्ये जन्मायला आणि यायला फार मोठा भाग्य असावा लागतो हा। हे मात्र खरं जलवा हो नागवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा हो अशी कोकणची जलवा